तर संपूर्ण राज्यात सध्या पावसाचं धुमशान पाहायला मिळतंय। वेळेपूर्वीच आलेल्या मान्सूननं अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलंय। या पावसाचा सर्वाधिक फटका बसलेलं राज्यातलं एक ठिकाण म्हणजे बारामती। नीरा नदीचा डावा कालवा फुटला आणि बारामतीच्या अनेक भागात अतोनात नुकसान झालं। बारामतीच्या परिस्थितीचा आढावा घेणारा एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहूया। बारामती तालुक्यात कोसळधार, कालवा फुटला, शेतीचं प्रचंड नुकसान। अजित पवारांकडनं नुकसानीची पाहणी। पुणे जिल्ह्यातील बारामती, इंदापूर आणि दौंड या तालुक्यांसह विविध भागात पावसानं धुमशान घातलं। पावसाची कोसळधार सुरू असतानाच बारामती शहराजवळून वाहणाऱ्या नीरेच्या डाव्या कालव्यातनं गळती सुरू झाली आणि रविवारी हा कालवाच फुटला। लिमटेक जवळ या कालव्याचा भराव खचला, त्यामुळे पाण्याचा एक मोठा लोंढाच बाहेर पडला। पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे इथल्या रस्त्यांना अक्षरशः नदीचं रूप आलं। हा नीरा डावा कालव्यामध्ये जी पाणी 450 क्युसेसने वाहतो आणि या कालव्याला भलं असं भगदाड पडल्यानं संपूर्ण कॅनलमधलं पाणी आता या शेतामध्ये असेल, रस्त्यावर असेल, शेतकऱ्यांच्या घरामध्ये गेलेलं आहे आणि घरात गेल्यामुळं जी घरामध्ये धान्य होते, कपडे होते आणि इतर साहित्य होते, या साहित्याचं देखील नुकसान झालेलं आहे। नीरेचा डावा कालवा फुटल्यानं हे पाणी पालखी महामार्गावरती आलेलं। दौंडमध्ये पुणे आणि सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेला। दौंडमध्ये पाण्याच्या प्रवाहात एक कारही वाहून गेली आहे। सुदैवानं यात जीवितहानी झालेली नाही। या भागात झालेल्या पावसामुळे आणि कालवा फुटल्यानं अनेकांचे संसार वाहून गेले। माझं बच्चा तुम्हाला आधी कळत नव्हतं का? एवढा परपंच जुळवायचा आणि मोडायचं सोपं आहे का ग? घरातल्या साहित्याचं अतोनात नुकसान झालं। सगळे घरातले नुकसान झाले, सगळं धान्य, कपडा लत्ता सगळं काही नाही राहिलं। आमच्या घरातला माल बिल भिजलाय, सगळी भांडी वाहून गेली। नीरेचा डावा कालवा फुटल्यानं पाण्याचा प्रवाह ज्या ज्या भागातनं गेला त्या भागातल्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं। शेतकऱ्याचं आता इतकं अतोनात नुकसान झालेलं आहे। आपण पाहू शकतो की ह्या ओढ्याच्या कडेला जी शेती होती त्या शेतीला मक्याची शेती असेल, त्यांची फळबागाची होती आणि तरकारीची सुद्धा शेती होती। ह्या शेती संपूर्ण वाहून गेलेली शेती आहे। शेतकऱ्यांच्या घरादारामध्ये पाणी गेलेलं आहे। बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास या पाण्याच्या लोंढ्यानं हिरावून घेतला। शेतीचं आता भरपूर नुकसान झालं, सगळं एकदम सगळं वाहून गेलं। मिरच्या पिरच्या माझं काय असं सगळं वाहून गेलं। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी या पूरग्रस्त भागाची पाहणी केली आहे। कालवा फुटून झालेल्या नुकसानीचा आढावाही अजित पवारांनी यावेळी घेतला। सरकारकडनं सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन अजितदादांनी दिलंय। नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे, परंतु त्याच्यातनं जेवढं काही सहकार्य पुन्हा आमच्या बळीराजाला शेतकऱ्याला उभं करण्याकरता, त्याचबरोबर आमच्या मागासवर्गीय समाजाची घरं ही पण मोठ्या प्रमाणावर पाण्यामध्ये गेलेली आहेत। काही ठिकाणी अतिक्रमण झालंय, काही ठिकाणी चाऱ्यांमध्ये पण अतिक्रमण झालंय, तर तिथं पण काही सूचना आम्ही दिलेल्या आहेत आणि त्यालाही पण निधी देण्याच्या बद्दल मी आणि कलेक्टरनी ठरवलेलं आहे। बारामतीमधल्या पेन्सिल चौका शेजारी असलेल्या 3 इमारतींच्या भिंतींना तडे गेले।
खबरदारीचा उपाय म्हणून या इमारतींमधल्या कुटुंबियांचं स्थलांतर केलं गेलंय. बारामतीमध्ये गेल्या 5 दिवसात तब्बल 314 मिलीमीटर पाऊस कोसळलाय. नीरेचा डावा कालवा फुटल्यानं अनेकांचे संसार आणि शेती वाहून गेली आहे आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालंय. त्यामुळे आता नुकसानग्रस्तांना प्रतीक्षा आहे ती सरकारच्या मदतीची. जितेंद्र जाधवसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, बारामती.